बाप्पा वहिनी, भाषेचं लग्न 8 दिवसावर राहिलं आणि या ना की तुम्ही आता तरी ये ना थोडीशी मदत कराले काळजी वहिनी तुम्ही. माय नंदाबाई नाही होत ना जी, नाही होत ना, जमत नाही ना माय. लहानशी नाती नाही जी माईवाली, नाही होत ना जी. आली असती ना, आली नसती का? पण लेकरू आहे, घर आहे, जमत नाही ना घर सोडणं जी बाई, नंदाबाई. काय नाही होत नाही होत करता निसत्या. 8 दिवस तुमची सून तुम्हाला मोकळी सोडत नाही का? पाय नाही का ते घर 8 दिवस आहे बी. सख्या भासाचं लग्न आहे बरं. काजलचं जाऊ द्या, काजलनं तिच्या मतानं केलं तर ते आता ते असं तसंच झालं होतं. पण आता हे मग पहिलंच लग्न आहे आमच्या घरून. या ना जी वहिनी. रिकामी असती तर खरंच आली असती जी नंदाबाई. काऊन नाही आली असती? हक्कानं आली असती. पण ते पोरगी आता काय काय करन जी? ते पोरगी नाही सुधरू देत ना सुनेले. काय काय करन ते पोरगी? हे चिरकी सुधरू नाही देत ना आपली स्माइली. आणि आता तुरी सोंगाली येऊन राहिल्या जी. आता मला तर वावरात बायाच्या मागं हे करा लागन आता थोडंफार. तर जमणार नाही ना जी. तुमचा तर एवढा मोठा परिवार आहे जी की तसा. भाऊचे एवढे गणगोत आहे. होते ना असं नाही तसं तुमचं निघते ना. होते लग्न गिग्न, काही टेन्शन नका घेऊ. हो परिवार घी आहे, लय मोठा परिवार आहे. कराली धराली येते म्हणा. घरचे साहित्य हे लोक काही दुसरे नाही. पण तुम्ही असते आता थोडं बरं वाटलं असतं बा. म्हटलं विचारते ना जी माय सारे गणगोत इथं. विचारते ना. तुम्ही आता वहिनीसोबत बोलता, भावासोबत बोलता, जाता येता म्हणे. आलेच नाही जी म्हणे, एकही दिवस पाहिलंच नाही म्हणे तुमच्या भावाईले न वहिनीले. येऊ ना आता हळदीच्या दिवशी येऊ ना. हळदीच्या दिवशी येऊ, मग भेटू साऱ्यालेच. वेळेवर या तुम्ही. नाही तर हळदीच्या दिवशी कायली येता, वेळेवर या अक्षिदा टाकाले. वेळेवरच ये ना. नाही बाई, राग आला बाई नंदाबाईले. राग आला का जी नंदाबाई? नाही येन तर काय माय राग आले. एकटी एक बहीण आहे मी दादाले, आणि एकटा एक भाऊ आहे मले. भाषाच्या लग्नात 8-10 दिवस या म्हटलं पहिले तर नाही म्हणता. काम आहे करता. लय मोठा परिवार आहे तुमचा नंदाबाई. तुमचं असं नाही तसं भागून जाते. पण माझ्या घरी कोणीच नाही जी कराले. ते पोरगी नाही करू शकत एवढी आपली रोशनी. हे पोट्टीलेच पाहिले एक जण लागते. मी तिले घेऊ राहतो. आणि ते पोरगी स्वयंपाक पाणी करते. आपली रोशनी काय करता, सोडता नाही येत ना तिले. तोंडात टाकते माय. त्या दिवशी बोरस फसलं होतं तिच्या नड्ड्यात. दमच निघे नाही. हु 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 करे बाई. आम्ही म्हणू काय झालं, कुठे काऊन अशी करते म्हणलं, काय झालं म्हणलं. तिच्या तोंडात बोट टाकलं मा, एवढं मोठं बोर निघालं सांग. मायचंही लक्ष नाही ना माय लक्ष नाही. मग एक जण तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना बाई नंदा बाई. बापा रे पात्राय जा बाप्पा पोरीले पाहिजा. बोर खाल्लं म्हणता, लक्ष ठेव जा तिच्याकडं. मग नाही तर काय नंदाबाई, एकटं सोडता येते का जी? सोडता आले म्हणून तर नाही म्हणलं जी मी, नाही तर आली नसती का. बरं ठीक आहे या. तुम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा ये जा. काजलचं काय झालं जी? पाहुणा आलताना पाहिले चांगले तर आहे म्हणते बाप्पा. काय झालं? आले पसंत आले जी. पोरग पोरगी एकमेकाले पसंत आले. जुडल्यासारखंच आहे, आणि थोडस पक्क असल्यासारखंच आहे. बाई चांगला आहे ना जी नंदाबाई. मग काजल गिजल काय पोरगी आहे खरं ना? त्या पोराले पोरगी आहे म्हणते ना. हो लहानशी पोरगी आहे जी. पोराले लहानशी पोरगी आहे ना. नाही काजल हो म्हणे पोरग गिरग मस्त आहे बाई. 1 नंबर पोरग आहे. सरकारी ड्युटी आहे. मग ते यावेळेस हो म्हणलं तिनं. हो म्हणे करतो म्हणे. तर तिच्याही पसंत आला. लय दिवसाचे पाहुणे पाहिणं चालू होतं ना जी आपल्या काजलले. बरं झालं बाप्पा जुडलं तर चांगली गोष्ट आहे. कधी मग येऊन राहिले का? ते येऊन राहिले सगाई काय करता का? नाही आता हे तर निपटू द्या पहिले. आता केवळचं निपटल्यावर पाहू ना आता काय करायचं. जवळचेच आहे ते पाहुणे, जास्त दूरचे नाही आहे. नात्यातलेच आहे, यायच्यावाल्या रिश्त्यातलेच आहे. एवढं काही नाही, जवळचेच आहे. मग चांगला आहे पोरगा गिरगा. चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे नंदाबाई. पोरगी काजल मस्त राहीन, कामा धामाची आहे. मस्त राहीन बाई. ते तिकडं म्हणा ना राणीचं तुम्ही तर ते झाले तयार आहे जी. आता येऊन राहिले तिले घ्याले तो सागर. माय बाई हो का जी? नेऊन राहिला आहे ना ते पोरग. आणि पाय हो बाई याची माय भलतीचा मले बने बाई. तुमच्या पोरीले माय पोराले द्या, सोडचिट्टी करतो न असं करतो. आणि पाजी त्याचं शेवटी मन बायकोत आहेस का नाही? नाही मन नाही बायकोत मन आहे का नाही आहे काय माहित नाही बाप्पा. पण इकडले का नाही सर्वेच्या सर्वेत गेले होते पोरं बारं. आपला सूरज गेलता, तिचा भाऊ गेलता, गावातला मायवाला जवाई गेलता जती. 3-4 गेलते. तेव्हा कुठं तो जवाई मानला बाई.
हा तर आता हो म्हणते रविवारी नेऊ नाही तर राहिला. जाऊ द्या, चांगलं उद्या वहिनी. कोणाच्याही पोरीचं चांगलंच झालं पाहिजे. आपल्याला लेकरं आहे बरं, पोरी आहे, कोणाच्याही पोरीचं चांगलं झालं पाहिजे. बरं आहे नेते तो. आताच बसला चुपचाप. हा भेटून आला ना बायकोले. का रे अय सागऱ्या, गेला नव्हता का रे कॉलेजात आज तू? कॉलेजमध्ये नाही जाऊ तू कुठं जाऊ अशी काऊन म्हणून राहिली आई तू? मला नको शिकू तू, मला काय शिकवतो रे? हा बायकोले भेटायला गेलता न तू, मला काय शिकून राहिला? आम्ही भेटायला गेलतो, हिने कसं माहित पडलं आईले? तुले कोण सांगे आई? कॉलेजमध्ये गेलतो मी, पहिले तिले भेटलो ना मग कॉलेजमध्ये गेलतो. तुले कोण सांगितलं? घरी बसल्या बसल्या कुठून माहित पडलं तुले? काय माहित पडो मले? गेलतास ना भेटाले, हे तर खरं आहे ना. आता गेलतो तर काय झालं? बायको आहे ना ते, काय दुसऱ्या पोरीला भेटायला गेलतो मी? बायकोलेच भेटायला गेलतो ना. तिचा फोन आलता, गेलो भेटाले. काय झालं मग? कोणतं पाप केलं मी ना? तुम्ही बोललीस विचारतो मला. आता गेलो तर गेलो, होतं काम थोडंसं, तिला बोलायचं असं माझ्यासोबत म्हणून गेलतो. तुला कोण सांगितलं मला पहिले सांग? त्यांना सांगितलं शेताचे दावले दिसली खरं ते याटत बसतानी इकडं सिटीत येतानी. मला वाटलं तू गेला असं भेटाले, सांगितलं तिने गेलता न तू. हो तर म्हणलंस तू ना. आई काय झालं? मी भेटलो तर आई काय झालं? तू काऊन एवढी तपली? भेटलो तर भेटलो, आता बायको सोय ना ते. काय झालं? माझी किंमत काहीच नाही आहे तुझ्या नजरेत, काहीच नाही आहे. फक्त बायकोची किंमत आहे. किती काही सहन केलं तुझ्यासाठी. हा मी ना काय किंमत ठेवली तू ना मायची ठेवाले. तर याच्यात कुठं किंमत आली बाई? मी काय केलं आई असं? काऊन अशी बोलून राहिली आई? तुले पसंत नाही का मी तिले घरात आणलेलं? तुले नाही माहित का? तुले माहित नाही? हा मला पसंत आहे का नाही पसंत आहे बा म्हणून तू तर त्याच मतानं करून राहिला ना. हा माय पसंत नाही पसंत काय करावं लागते तुले? मायची पसंत नाही पसंत विचारून राहिला अजून वरतोंड करून. हा भेटाले गेलता, लगेच फोन आल्याबरोबर म्हणते भेटाले गेला, म्हणते भेटाले जा आले. हा लाजही नाही वाटत त्याले? बायकोले भेटाले गेलतो आणि दुसऱ्या पोरीले भेटाले गेलो काय? असं झालं काय तसं झालं काय? टोंटोंड्या. हा इकडं म्हणते तिले फक्त आणूनच ठेवतो मी घरात. मायन तिचं काही घेण देणं नाही राहत. तिले वागू दे जसं वागायचं तसं. आणि इकडे भेटायला गेला बापा लगेचच. हा लगेच एवढं प्रेम आलं? हे काऊन बडबड करत चालली च्या बहीण माय? तर काय झालं? काय झालं रे बाबूचं आता? तुम्ही माय काऊन बडबड करून राहिली? काही नाही बाबा, राणीनं भेटाले बोलावलं होतं तर गेलतो भेटाले. तिले सांगितलं असं शेतानं. हा तिच्या जाऊले दिसली असं राणी तर आई आली ना मलाच बोलून राहिली. तू असा म्हणत होता आणि तू तसा म्हणत होता, मलाच बोलून राहिली. तिला आवडलं नाही, मी भेटायला गेलतो तो. त्या बाईच्या कुठं मागं लागतं रे तू? पहिलेपासून तिला आवडत नाही तुझी बायको? हा जाऊ दे ना, राहू दे. तिच्या मागताना काही ऐकू नको. ते आता फन 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 करणारच आहे नागिन सारखी, फुसफुस फुसफुस. तर तिच्या मनामनानं झालं नाही ना, तुला केलं त्या म्हणताना. तू आणून राहिला तिले, आता ती नागिन सारखीच वताडा धरून राहील का नाही? तर त्या पोरीला सांगतो. काय सांगू? कोणाला सांगू बाबा? अरे राणीले, त्या बायकोले सांगतो समजावून. म्हणा तिच्या समोर काही बोलतो गिलतो नको म्हणा. गलती नसून आपली वारी तरी चुपचाप राहायचो म्हणा. तिच्या तोंडाला नको लागतो म्हणा. ती आता बडबड बडबड करणारच आहे, वताला धरून राहणारच आहे ती वाली. हा बडबड बडबड करतो नको म्हणा, तिच्या समोर बोलू नको म्हणा. एक शब्द चुपचाप राहायचो म्हणा, तिचा राग शांत होईपर्यंत. ठीक आहे ना बाबा, सांगेन मी सांगेन. समजून नाही राहिलं बाबा, मी चांगलं करून राहिलो का वाईट करून राहिलो? लोक तिकडले म्हणते का पोरीचं जीवन बरबाद करू नका, तिचं दुसरं वय. इकडं आई अशी करून राहिली, मध्येच ना डोकं पागल झाल्यासारखं लागून राहिलं. एवढं टेन्शन घेतो का बे? बायको येईल का बायकोले सांगून राहिला तू? बरोबर आहे, ती वाला काही चुकलं नाही. त्या आईच्या मागं कुठं लागतं तर ते वाली काय सोडून दे विषय तो, आणि टेन्शन नको घेऊ. झोपली होती. झोपली होती, तुमचा फोन आला तर उठली. आता झोपली होती. हो का रात्री झोपली नाही का? आता दुपारून झोपून राहिली तर येते झोप आता, काय करू? 8 दिवस लग्नाला राहिले आणि तू झोपून राहिली. वा रे वा. हा पहिले नाही झोपत होती जी, पहिले कधी दुपारून झोपू नाही मी. आता मला झोपच येते दुपारून. काय बा, तुम्हाला झोपायला भेटते ना? आम्ही इकडे ऑफिस मध्ये आहो. तुम्ही ऑफिस मध्ये आहे तिकडे बसून, आणि इकडे माझ्या स्वप्नातही येते दुपारून. काय 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 म्हणलं तू? काय म्हणलं तू संध्या? काय नाही. काय नाही काय नाही. जेवण झालं का? कधी तर झालं जेवण, ते जाऊ दे. तू काहीतरी म्हणलं स्वप्नात. स्वप्नात काय म्हणत होती? काय नाही काय नाही काय नाही म्हणत होती मी. काय म्हणलं तुम्हाला? ते ओढण्या नाही का, ओढण्या त्यावाल्या ओढण्या नाही का साडीवरच्या घ्यायच्या होत्या, तर कलरच्या घ्यायच्या होत्या साडीवरच्या. तर मला त्या ओढण्या चेंज करायच्या आहे. काय तू सामान घेतलं ना, तेव्हा केलं नाही का ओढण्या मग चेंज? राहू दे त्या ओढण्या, चांगल्या तर आहे, साधे सिंपल मस्त. जी साधे सिंपल काय, नवरी नाही ना मी. साधे सिंपल घाला म्हणता का मला? माय बिंत साधं साधंच बरं वाटते हो. हा संध्या माल मेकअप नाही ना, ते मला साधं राहीनच आवडते बा. आजी एक दिवस तर चांगला राहू द्या. नवरीन वाटली तर पाहिजे मी स्वतःले.
याच्या पोईन मायाबीन तर काय घ्यायचं तुला कोणत्या ओढण्या बदलायचं आणि कोणत्या नाही तर ओढण्या नाही बदलू दिल्या तर तिकडून अजून ओढण्यासाठी लग्न तोडशील. नाही जी लग्न गिग्न नाही तोडत आता ओढण्यासाठी. मी काय पागल आहे का ओढण्यासाठी लग्न तोडीत? सांगता नाही येत तुला समजा, काही सांगता नाही येत बा. ओढण्यासाठी तर काय घे तू टपल्यासाठी लग्न तोडशील. बॉस जन्मभर आता तुम्ही मला टॉन्टिंगच करत राहा हा. तो लग्न तोडशीन का लग्न तोडशीन का कायले तोडीन आता नाही तोडत. बरं ठेवू का मी? अरे काहीचा फोन करून राहिलो तुले उचलला इकडून तिकडून तर थोडीशी बोलली तर ठेव काय म्हणतं. नाही जी तुम्ही सारखे बोलत बोलत दिसान बा म्हटलं ऑफिसमध्ये बसून आहे म्हणता न तुम्ही आ तर तुमच्या मित्र चिडवण बा म्हटलं तुम्हाला माहीत असेल ना त्याला लग्न जुडलं म्हणून तुमचं. माहित आहे ते माहित आहे बोल. का वेळ समोरचा हसून राहिला माझ्याकडे पाहून. बोल काही नाही होत बोल. बरं थांबा थोडंसं बोलू द्या मला इकडं. बरं मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा. या चॅनलवर आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे बरं पटकन. हां